एखादा जर कोणी असेल आणि तो कुठेच भारताच्या बाहेर कधीच गेला नसेल, तर पहिला परदेश प्रवास कुठून सुरुवात करावा? मी तर म्हणेन की म्हणजे परदेश प्रवास त्याच्या आधी आपला भारत बघणं फार महत्त्वाचं आहे किंवा सायमल्टेनियसली भारत बघणं महत्त्वाचं आहे. आणि त्याच्यामुळे नॉर्मली आम्ही असं म्हणतो की ज्याने आपल्या गावाची वेस अजून ओलांडली नाही त्याने कुठच्या तरी शहरात येणं फार गरजेचं आहे. ज्याने शहराची वेस ओलांडली आहे किंवा ओलांडली नाही त्याने राज्याच्या बाहेर पडणं फार महत्त्वाचं आहे. आणि ज्याने राज्यांना गवसणी घातली आहे त्यांनी देशाच्या बाहेर निघावं. आणि तो प्रवास मला वाटतं हा त्याच क्रमाने व्हावा. कारण कसं असतं ना, ज्यावेळी तुम्ही पहिल्यांदा परदेशात जाता त्यावेळी थोडे तुम्ही सीझन नसता. तुम्हाला प्रवास म्हणजे काय ह्याचं जेव्हा त्याची सवय झालेली नसते त्यावेळी थोडे प्रॉब्लेम्स येऊ शकतात. आणि त्याच्यामुळेच आम्ही म्हणतो की आयदर तुम्ही वर्षामध्ये एक डोमेस्टिक एक इंटरनॅशनल असं करा. पण आम्ही असं आमचं एक ब्रीदवाक्य आहे त्याच्यात की ज्याने कधीच आपल्या राज्याच्या बाहेर पाय टाकला नाही त्याला किमान शिमला मनालीला न्यावं. म्हणजे शिमला मनाली हा जो एक भाग आहे तिथे आपल्या साधारणपणे महाराष्ट्राचा विचार केला तर तिथे हिमालय आहे आणि हिमालयावर बर्फ आहे आणि बर्फाचं अट्रॅक्शन आपल्याला खूप आहे. त्याच्यामुळे तुम्ही एक विमान प्रवास, त्याच्यानंतरचा एक डोंगर दऱ्यातला प्रवास आणि त्याच्यानंतर बर्फामध्ये जाता. त्याच्यामुळे हा जो एक अनुभव असतो तो अतिशय चांगल्या तऱ्हेने मिळतो. त्याच्यानंतर ज्यावेळी तुम्ही अशा तऱ्हेने मग आपली राज्य म्हणजे आपल्या माननीय पंतप्रधानांनी कसं म्हटलंय की किमान 15 राज्य तुम्ही येत्या 3 वर्षात बघून घ्या आपल्या देशाची. म्हणजे एक आत्मनिर्भर भारत याच्याकडे जाण्यासाठी त्यांचं हेही आवाहन आहे की तुम्ही किमान 15 राज्य आपल्या भारताची बघा. आणि त्याचप्रमाणे त्यांनी बाहेरच्यांना सुद्धा आपल्या भारतात येण्याचं आवाहन केलंय. सो ते चांगलं आहे. सो तुझ्या प्रश्नाचं उत्तर द्यायचं म्हणजे असं आहे की पहिल्यांदा भारतामधलं एक पहिलं प्रेक्षणीय स्थळ किंवा ज्याला आपण एक डेस्टिनेशन असा एक आता खूपच मराठी प्रचलित शब्द झाला आहे ते म्हणजे एक आम्हाला असं वाटतं की शिमला मनालीने प्रवास करावे. एकदा तुम्हाला विमान प्रवास, सामानाची बांधाबांध, त्याच्यानंतर काय लागतं, कसं स्मार्ट ट्रॅव्हलर बनायचं हे एकदा तुम्हाला कळायला लागलं की तुम्हाला परदेश प्रवास आणखी सोपा होतो आणि मग तुम्ही आनंद घेता. काय होतं ज्यावेळी काहीही माहीत नसताना तुम्ही एखाद्या डेस्टिनेशनला जाता त्यावेळी त्याचा आनंद हा तुम्ही पूर्णपणे घेऊ शकाल का ह्याच्यावर एक प्रश्नचिन्ह असतं. त्याच्यामुळे थोडं म्हणजे ते स्टेप बाय स्टेप करावं. जसं आपला पहिली दुसरीचा प्रवास असतो किंवा गमभनाचा प्रवास असतो तसाच हा पर्यटनाचा प्रवास सुद्धा अशाच तऱ्हेने झाला पाहिजे स्टेप बाय स्टेप. तर त्याचा आनंद आपल्याला जास्त चांगल्या तऱ्हेने घेता येऊ शकतो. आणि मला वाटतं ते जे एक आपलं स्थलांतरण आहे ते त्याच क्रमाने व्हावं. आणि जर त्याच्यानंतर तुम्हाला जेव्हा पर्यटनासाठी परदेशात जायचं असतं तेव्हा देशाची सरहद ओलांडायची असते त्यावेळी मला असं वाटतं साऊथ ईस्ट एशियाने सुरुवात करावी. अच्छा. आणि साऊथ ईस्ट एशियामध्ये बरेच देश आहेत आणि खूप सुंदर सुंदर स्थळं आहेत. म्हणजे तुम्हाला तिथे गेल्यानंतर परदेश कसा आहे किंवा आपल्या जगातली जे अनेक देश आहेत ते कसे आहेत ह्याचा एक थोडंसं तोंड ओळख आपण जशी म्हणतो तशी ती मिळते. म्हणजे कस्टम्स म्हणजे काय, इमिग्रेशन म्हणजे काय, त्याच्यानंतर तिथले नॉर्म्स कसे पाळायचे हे सगळं होतं. आणि त्याच्यामुळे मग तिथे गेल्यानंतर मग तुमचा प्रवास सुरू होतो. त्याच्यामुळे आम्ही सुद्धा एक जो ग्राफ तयार करतो एका पर्यटकाचा की ज्याने प्रवासच केलेला नाहीये त्याला ह्याच तऱ्हेने आम्ही नेतो की पहिल्यांदा वाटल्यास तुम्ही गोव्याला जाऊन या किंवा ह्याला जाऊन या. म्हणजे ह्याच्यावर मला आत्ता एक छान उदाहरण आठवलं की एका अमेरिकेत राहणाऱ्या मुलाने त्याच्या आईला लिहिलं होतं, आईबाबांना, की तुम्ही अमेरिकेला येणारच आहात पुढच्या वर्षी, त्याच्या आधी तुम्ही जा विणावळची एक साऊथ ईस्ट एशियाची टूर करा आणि त्याच्यानंतर पुढच्या वर्षी या कारण तुम्हाला एकट्यानं प्रवास करायचा आहे. सो एकट्यानं प्रवास करायचं आहे तर तुम्हाला सगळं काय काय करावं लागतं परदेश प्रवासात त्याची तोंड ओळख तुम्हाला होईल. तेव्हा तुम्ही तिथे एकटे नसणार. तुमच्याबरोबर म्हणजे बॅकएंडला विणावळची टीम असते आणि टूर मॅनेजर्स असतात. त्यामुळे तुम्हाला जस्ट हँडहोल्डिंग असतं ते अतिशय चांगल्या तऱ्हेने. त्याच्यामुळे तुम्हाला ते होईल. आणि त्यांनी हा किस्सा त्या गेट टुगेदरमध्ये सांगितला होता की आम्ही ही टूर ही आम्ही एक ज्ञान म्हणून करतोय की आम्हाला पुढच्या वर्षी अमेरिकेला जायचं आहे आणि त्याच्यासाठी आम्ही हे सगळं करतोय. सो असाच तो व्हावा मला वाटतं प्रवास, त्याचा आनंद जास्त मिळतो. ही क्लिप शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. संपूर्ण एपिसोड बघण्यासाठी
खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि सर्व काही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.